अंबड तालुक्यातील साष्ठ पिंपळगावमध्ये महसूल प्रशासनाची मोठी धडक कारवाई। अवैध वाळू साठा जप्त आणि थेट बीड जिल्ह्याच्या हद्दीत जाऊन केली केनी उद्ध्वस्त। नेमकं काय घडलं पाहूया या एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये। अंबड तालुक्यातील मौजे साष्ठ पिंपळगाव येथील वाळू घाट क्रमांक 1 आणि 2 वर महसूल प्रशासनानं बुधवारी अचानक धाड टाकली। उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली। घाट क्रमांक 2 वर तपासणी करताना तब्बल 29 ते 30 डंपर वाहनं उभी असल्याचे आढळले। मजुरांच्या मदतीनं वाळू भरण्याचं काम सुरू होतं, मात्र वीज आणि नेटवर्क बंद असल्यामुळे ईटीपी जनरेशन थांबले असल्याचं समोर आले। काही वाहनांवर नंबर प्लेटच नव्हती। घाटाकडे जाणारे 3 वेगवेगळे रस्ते सुरू असल्याचंही निदर्शनास आलं। प्रशासनानं तात्काळ हे आदेश देत रस्ते बंद करण्यास सांगितले आणि फक्त एकच अधिकृत मार्ग वापरण्याचे निर्देश दिले। नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना वाळू न भरणे, मशीनद्वारे उत्खनन बंद करणे आणि वाळू उपसा फक्त सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच असे सक्त आदेश प्रशासनानं दिले। यानंतर घाट क्रमांक 1 ची पाहणी करण्यात आली। ETS अहवाल नसल्यामुळे घाट बंद असल्याचेच स्पष्ट झाले। मात्र परिसरात 30 ते 35 ब्रास वाळूचा अवैध साठा आढळला। हा साठा प्रशासनानं तात्काळ जप्त केला। नदीपलीकडे बीड जिल्ह्यातील पिंपळगाव इथं सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावरही प्रशासनानं थेट धडक दिली। पाण्यातून वाळू ओढणाऱ्या 10 ते 13 केनीचे दोर कापण्यात आले। त्यापैकी 7 केनी आणि साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले। या कारवाईनंतर घाटधारकांना कडक सूचना देण्यात आल्या। अवैध उत्खनन दिसताच तात्काळ माहिती द्यावी असे आदेश देण्यात आले। अचानक झालेल्या या धडक कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे, तरी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या कारवाईचं स्वागत केलंय। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।